नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवक या पदासाठी अप्लाय केला असेल तर लक्षात असू द्या, तुमच्या परीक्षा या पुढच्या मंथमध्ये 10 तारखेच्या नंतर होण्याची अतिशय म्हणजे 90% संभावना आहे। त्यामुळे जेवढं जास्त तुम्ही राहिलेला अभ्यास कव्हर करसाल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। त्यामुळे आपली ऑलरेडी आपण जवळपास 50% तयारी होईल असे टॉप लेवलचे प्रश्न कव्हर केलेले आहेत। तर राहिलेली 50% तयारीचे प्रश्न आजपासून आपण कव्हर करणार आहोत। आजचा जो भाग आहे तो 30वा आहे। या अगोदर 29 पाहिले नसतील पाहून घ्या, प्लेलिस्टला अवेलेबल आहे। नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या, PDF टेलिग्रामला अवेलेबल आहे। तर पहा, पहिला प्रश्न, कृषी विभागाच्या भेट आणि प्रशिक्षण योजनेचे जनक कोणास म्हणतात? तर डेनियल बेनॉर यांना या ठिकाणी कृषी विभागाच्या भेट आणि प्रशिक्षण योजनेचे जनक म्हणतात। तर मित्रांनो, तांत्रिक प्रश्न कव्हर होणार नाहीत कारण का खूप मोठा सिलेबस आहे, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे आहेत, डीप आहेत। परंतु जे वारंवार रिपीट झालेले प्रश्न आहेत ते मी घेत आहे, महत्त्वाचे घेत आहे। अशा पद्धतीचे आपल्याकडे 10 प्रश्नपत्रिका आहेत। ज्यांना हवे असतील त्यांनी कमेंटमध्ये यस टाका। त्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक जी झालेली आहे सध्याला करंटमध्ये चालू आहे 2024 मध्ये, तर सर्वात जास्त मतदान कोणत्या जिल्ह्यात झालेलं होतं? तर लक्षात असू द्या, हे जे आहे ते सर्वात जास्त मतदान गडचिरोलीमध्ये चिमूर नावाचं मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी सर्वात जास्त मतदान झालेलं आहे। त्यानंतर महाराष्ट्रात किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 9 ठिकाणी प्रशिक्षण केंद्रे आहेत ग्रामसेवकाची। त्यानंतर कोणत्या फळ झाडात नर व मादी झाडे असा फरक आढळतो? तर पपईच्या झाडामध्ये या ठिकाणी नर व मादी असा फरक या ठिकाणी आढळला जातो किंवा आढळतो। त्यासोबत सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतीच्या सभा डॅशमधून एकदा घेतली जाते, तर महिन्यातून एकदा घेतली जाते। 6वा प्रश्न, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक केली? आता सध्याला निवडणूक झालेल्या आहेत, म्हणजे लोकसभा वगैरे निवडणुका झालेल्या आहेत। जेवढे प्रश्न तुम्ही कव्हर करसाल निवडणुकी संदर्भात, मागचं सुद्धा रेफरन्स घ्या, जे निवडणुका मागे झालेल्या होत्या सार्वत्रिक निवडणुका, तर त्याचं सुद्धा थोडं पहा। आत्ता पहा नेमकं कशामध्ये काय वाढ झालेली आहे यावर जास्त फोकस करा, त्यावर आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत। पण तुम्हाला सांगणं एक महत्त्वाचं आहे, तर हे जे आहे ते सुकुमार सेन यांची पहिली निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली। त्यानंतर खालीलपैकी कोणती स्थानिक स्वराज्य संस्था नाही? तर हे तुम्हाला उत्तर कमेंट करायचं आहे। त्यासोबत महाराष्ट्रात हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी महाराष्ट्रात हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना ओळखलं जातं। त्यासोबत महाराष्ट्रात स्वतंत्र महिला विद्यापीठ सर्वप्रथम कोणी स्थापन केलं? हे जे आहे ते महर्षी कर्वे यांनी केलेलं आहे। त्यासोबत पुढचा प्रश्न, पनामा नावाचा हा जो रोग आहे तो कोणत्या फळावर आढळतो किंवा फळझाडावर आढळतो? लक्षात असू द्या, हा जो आहे तो केळी या फळझाडावर आढळणारा एक रोग आहे। आणि हे जे सर्व तांत्रिक आहेत हे वारंवार पडलेले आहेत, त्यामुळे अवश्य तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, नोट डाऊन सुद्धा करून घ्या। महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या खोऱ्यात सर्वात जास्त ऊस उत्पादन केला जातो? तर प्रवरा नदीच्या खोऱ्यामध्ये सर्वात जास्त ऊसाचं उत्पादन केलं जातं। जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर जहालगट, मवाळगट सर्वांना माहीत असेल, तर मवाळ हा त्याचा विरुद्धार्थी शब्द होतो। त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात जास्त पावसाचं ठिकाण कोणतं आहे? तर आंबोली हे आहे। त्यानंतर भारत सरकारने केंद्रीय कीटकनाशक मंडळाची स्थापना डॅश येथे सुरू केली, तर कोणत्या ठिकाणी सुरू केली? लक्षात असू द्या, फरीदाबाद येथे सुरू केलेली आहे। त्यासोबत ग्रामसूचीमध्ये एकूण किती विषय समाविष्ट आहेत? तर 78 विषय हे समाविष्ट आहेत। लक्षात असू द्या, ग्राम पातळीवरील जे पंचायत राज वगैरे संघटना आहे त्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा, तोच खूप महत्त्वाचा घटक आहे ग्रामसेवककरिता। त्यानंतर बाकी जे तांत्रिक आहे ते सर्व मी कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून घ्या। काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंटद्वारे कळवा, आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, आणि पाहत राहा आपला आवडतं यूट्यूब चॅनल। धन्यवाद।